आता पुन्हा मात्र 2 मिनिटं डोळे बंद करून आपली इच्छा सांगा सगळ्यांनीच. तुम्ही ज्या ज्या कार्यासाठी मात्र प्रयत्न करू नये. अपश्चित जी जी इच्छा असेल ती इच्छा या धर्मकार्यामध्ये अनुष्ठानाच्या रूपात आपल्या गुरुपौर्णिमा प्रगट दिन सोहळ्याच्या निमित्ताने मात्र तुम्ही सांगाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण की जय. श्री गुरुदेव दाता 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 लक्ष्मणरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महामंडली सर सद्गुरु महाराज की जय. बजरंग बली की जय. मातो श्री मातेश्वर भगवान की जय. गो माते की जय. मृत्युंजय सर भगवान चल ऋषेश्वर भगवान की जय. सारंगेश्वर रामनाथेश्वर भगवान हरिओम आता ज्यांना ज्यांना मत अनुभव सांगायचे ते अनुभव सांगतील. अनुभवानंतर फक्त 10 ते 15 मिनिटं आपल्या घरातल्या देवस्थानी शक्ती टिकून राहावी कशी याच्याबद्दल मार्गदर्शन देऊन लगेच महाआरती होईल. हां, तर अनुष्ठानांमध्ये ज्यांना अनुभव सांगायचे असले तर ते अनुभव सांगू शकते. हरिओम हरिओम. मी पहिल्या दिवशी अनुष्ठानाला बसलो त्या दिवशी मला काही वाटलं नाही, पण दुसऱ्या दिवशी मला थंडी ताप व हातपायांना इतक्या कळा लागत होत्या, असं वाटत होतं की डोक्यात कोणीतरी मारतंय. तिसऱ्या दिवशी मी बाबाजींपाशी गेलो, म्हणजे आतरुणातच मला सांगितलं, मी दाजींना मेसेज टाकला की मला नाही बसायचं, मला उठून जायचं आहे. की मला सांगितलं की आजचा दिवस काढ, सायंकाळची विधी आरती झाल्यानंतर आपण बाबाजींशी बोलू. नंतर बाबाजींकडे गेल्यानंतर फक्त माझ्या कपाळावर आणि छाती चोळून दिल्यानंतर माझी ती रात्र पूर्णपणे क्लिअर झाली. व दुसऱ्या दिवशी 4:30 वाजता मी विधी आरतीला बाबाजींसमोर हसतमुख आलो. बस गुरूंचं नाव घेतलं आणि सरळ मी बुधवारी 23 तारीख म्हणजे 23 तारखेला इथं आलो आणि माझे पाय सुजलेले होते दोन्ही पण, चालून म्हणजे माझे दादा आहे ना तसेच पाय सुजले होते दोन्ही पण. आणि माझी जे घरवाली होती ती म्हणे तुम्ही निश्चिंत जा, बाबा आहे तिथं सगळे सांभाळून घेतील. आणि माझे पण पाय दुखाचे बरं होऊन मला जे गुरुंकडून जे भेटायचं ते भेटलं. आणि गुरुला वंदन करून माझे फक्त एवढे 2-4 शब्द संपितो. धन्यवाद धन्यवाद. जोरात टाळी वाजवा. तर माझं हे पहिलंच अनुष्ठान आहे. पहिल्यांदा येताना खूप म्हणजे असं भीती वाटत होती, म्हणजे अशी मनातून इच्छा तर खूप होती. एक दिवस सकाळी लवकर उठले विधीसाठी, तर अनुष्ठान जवळ आलं, म्हटलं देवा मला अनुष्ठानाला जायचंय, फक्त जाऊ दे. आणि असं सहज एकदा डोक्यात आलं, म्हटलं तिथं तर थंड पाणी राहतं आंघोळीला. मग नंतर देवाला फक्त प्रार्थना केली विधीच्या टायमाला का मला तू सांभाळून घे, मला यायचंय. तर इथं आल्यावर असं रिकामं बसल्यावर ती थंडी वाजायची, पण आंघोळीच्या टायमाला कधीच थंडी वाजली नाही, थंड पाण्याने आंघोळ करून. आणि गुरुचा मंत्र ते म्हणतात ना, गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकम परपदम. धन्यवाद. तर गुरुजींनी फक्त अनुग्रह दिला आगल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी पाय खूप दुखायचा. तर मी फक्त म्हटलं आता बाबाजींनी सांगितलंय तर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. तर फक्त अनुग्रहाचं फक्त आगल्याच दिवशी दिला, जप पण थोडाच झाला होता, पण त्यांनी सांगितलं, विश्वास ठेवला, पायाला विभूती सुद्धा लावली नाही, फक्त असा हात फिरवला आणि अनुग्रह बोलला, डायरेक्ट पाय निघून गेला. आणि आत्ताच पाऊस आल्यावर सर्वजण असे इकडे तिकडे पळाले. बाबाजींनी सांगितलं की हे फक्त पहाड आहे, तुम्ही विश्वास ठेवा, पण नाही, लोक पळाले. तर या बघितलं ही ज्योत किती लहान आहे, तर पावसाचे थेंब जास्त होते, पण ही पावसाची ज्योत दिव्याची ज्योत अजून पण चालू आहे.
एवढ्या पावसामध्ये आणि तुम्ही उठून इकडे तिकडे गेले तर तुम्ही फक्त एकदा बाबाजींवर विश्वास ठेवा, श्रद्धेने डोकं ठेवा. तुम्हाला जे पाहिजे ते आयुष्यात मिळेल. फक्त लेट होईल पण मिळेल नक्की. हरिओम. धन्यवाद. आम्ही जोडीने अनुष्ठान केलं तिथं. मला दमाचा आजार होता. आम्ही तिथं गेलो अनुष्ठानाला 3.5 दिवस. मला काहीच त्रास झाला नाही आणि माझ्या मिस्टरांचे गुडघे दुखायचे. त्यांना 3 दिवस म्हणजे असं थोडंही बसता येत नव्हतं, पायपासून जेवण करायचे. पण 3.5 दिवस त्यांनी मांडी घालून अनुष्ठान केलं. बाबाजी होते सोबत. बाबाजींना फक्त 1 वेळेस पायाला हात लावून सांगितलं त्यांनी. बाबाजींनी फक्त हात वरती केला. त्याच्यावर त्यांचे पाय 3 दिवस पाय नाही दुखले. आणि त्याच्यानंतर इथं अनुष्ठानला आले. मी इथं अनुष्ठानला आली 3 दिवस मला काही नाही, म्हणजे पाय दुखले. पण 3ऱ्या-4थ्या दिवशी मला एकदम छाती भरली माझी. असा दम रोखून जायचं माझा. असं झोप नव्हती येत मला. मी डोकं अशी पालती झोपून डोकं पिशवीवर डोकं ठेवून झोपले एक दिवस. आणि मग चिठ्ठी लिहिली सकाळी बाबाजींना. मग बाबाजी बोलले की याच्यावर मी नंतर मार्गदर्शन देईल. पण त्याच्यावर मार्गदर्शनच नाही गेलं आणि संध्याकाळी झोपले. विभूती दिली होती बाबाजींनी, ती विभूती तोंडात घेऊन झोपले. मला असं दिवस उगला तरी कळलं नाही आणि काही म्हणजे काहीच त्रास झाला नाही. अरे हो बाबा. 4 लाख रुपये लागले नाशिकला, तरी गुण नाही आला. बाबाच्या कुटीवर मी आलो तर मला अंगारीचा गुण आला. तर मग मला समाधी, तर मला 2 वर्षे झाले पेल्याचा झटका आला, तरी मला गुण आला, फरक पडून गेला. मग पुन्हा दर्शाच्या नंतर आला, पुन्हा पेरल्याचा झटका आला, तर मला गुण पडून गेला. मी आता मी क्षमा मागवतो. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर. सुरेश दादा, शब्दाकडे ध्यान द्या. 2च मिनिटात, 2.5 मिनिटात. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले. मनमाड येथील वैष्णवी डीजेचे मालक अनिल दादा मडे यांचे धर्मपत्नीचं ह्या स्थळावर एक वाक्य होतं. ती ताई आहे का नाही बघितलं नाही. या जागेवरती ताई बोलली होती की म्हणे ज्यांना सोमेश्वर बाबा कळले त्यांनाच कळले, ज्यांना नाही कळले ते गाणं आपण त्या जागेवर त्या क्षणात तयार केलं. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले. कारण बाबाजी आमची सख्खी बहीण कोपरगावहून इथे आली आहे. 2 वर्षापासून मुलीचा दवाखाना करते. दवाखान्याचा इलाज संपून ती म्हणते काहीच होत नाही. तिला म्हटलं सगळ्यात मोठा डॉक्टर माझा बाप शिव टेकडीवर बसला, तू इकडे तिकडे दवाखाना करते. तिथे बसली पोरगी घेऊन. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले. सुरेश दादा, ज्यांना कळले नाही कायमचे गळून गेले. ज्यांना कळले नाही कायम. देवकळायाला भाव शुद्धच लागतो. देवकळायाला भाव शुद्धच लागतो. माणसाला देवच पावतो. शंका 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 देव बदल मनात जे बाळगून गेले. शंका देव बदल मनात जे बाळगून गेले. आमचे एसटी ड्रायव्हर प्रकाश दादा, ज्यांना कळले नाही कायमचे
जात बाजरी गहू दळायच्या अगोदर आया मावल्या जात्याच्या तळी खाली ते भरडून गेले. कोण? जात्याच्या तळी खाली ते भरडून गेले. आमच्यासारखे छाती ठोकून सांगतो तरले जे खुंट्याला चिटकून राहिले. शिवशंकर महादेव जाणी त्याच्यावर मग तो सदावर म्हणे चुकल्यावर मग फेरा पडे कधी सुटणार नाही मग फेऱ्यातून. शिवशंकर महादेव ज्यांना कळून आले. शिवशंकर महादेव ज्यांना कळून आले. ज्यांना कळले नाही कायम ते जळून गेले. ज्यांना कळले नाही. कळणाऱ्याच्या जीवनाचे सार्थक झाले. दरवर्षी सांगायचो 4.5 करोड रुपयाचा आपला बंगला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ऐकले 4.5 करोड रुपयाचा आपला बंगला आहे. काहीच नाही आपल्याकडे. पडलेल्या 2-4 भिंती आहेत. घरावरचे पत्रे सुद्धा गळत होते आणि त्या गळणाऱ्या घराच्या पत्र्याला 4.5 करोड रुपयाचा बंगल्याचं नाव दिलं. माझे पावला आले एका प्लॉटावर नजर मारली आणि त्या नजरेत बाबाजींनी मला सांगितलं भाऊ 4.5 करोड रुपयाचा बंगला आपण इथे उभा करू. 4.5 लाखामध्ये प्लॉट मिळाला आणि लवकरच आम्ही बंगल्याचे मालक होणार. ही सोमेश्वर बाबाची कला आहे. कळणाऱ्याच्या जीवनाचे सार्थक झाले. गळाल्याचे जीवन व्यर्थ गेले. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले आणि ज्यांना कळले नाही कायमचे. शेवटी इकडे उतरत होतो. माझं सैतान मला रस्त्यावर अडवलं. माझी गाडी 3 फुटावर उचलून जमिनीवर आदळली. आईल कोठी फोडून टाकली पण मला कोचा सुद्धा पडला नाही. बॉल बी वाकडा झाला नाही. हरी हो हर हर महादेव. हरिओम. पुढे सारखं थोडस. हरिओम हरिओम हरिओम. मी असं म्हणतो की माझ्या मुलगी जी बाबांजींकडे येत असतो होती नांदुडीवरून तिने फक्त मला एक वेळेला असा अनुभव दिला की तुम्ही या बोट टेकडीपर्यंत. मी मुलीला सांगितलं मी जाऊ आपण सोमवारी बरोबर. त्याच दिवशी मला 500 रुपयाची नोट सापडली रस्त्यावरती. मी ती बाबाजींना दान केली. परत दुसऱ्या दिवशी मला परत दुसरं फेरीला यायचं. त्या दिवशी माझ्याजवळ 700 रुपये मिळाले. ते सुद्धा मी बाबाजींना दान केले. म्हणजे इतकी बाबाजींची माझी परीक्षा झाली. त्याच्यानंतर मी बाबाजींनी सांगितलं आपल्या शिंगाला मी भाजीपाला देऊ का. बाबाजींनी सांगितलं आनंदात द्या. त्या दिवसपासून माझ्या घराचे काम चालू असताना मी 10 लाख रुपये खर्च आणले भाजीपाल्याच्या धंद्यावर. रोडवर बसणारा माणूस इतके आनंदात खर्च झाले मला सुद्धा कळले नाही. एवढी गुरुची कृपा आहे. अरे ओ ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले.
बाबाजी. बाबाजी खरंच देव आहे, फक्त आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे. रोज सकाळी आरती विधी व्हायची. आरती विधी झाल्यानंतर बाबाजी आपल्या जी समस्या आहे त्याचं मार्गदर्शन द्यायचे. आम्हाला मौन असल्यामुळे आम्हाला म्हणजे बोलता येत नव्हतं. आम्ही ना चिठ्ठीमध्ये जी समस्या असेल ती लिहून द्यायचो. त्यानंतर माझी एक समस्या होती ती मी चिठ्ठीमध्ये लिहिली बाबाजी. चिठ्ठीमध्ये लिहिल्यानंतर मी तुम्हाला दिली नाही, तोपर्यंत माझ्याकडेच होती. इवन 2 ते 5 मिनिटामध्ये तुम्ही माझी जी समस्या होती तिचं उत्तर दिलं. ती समस्या मी न सांगताही तुम्ही माझं उत्तर दिलं. काही गोष्टी तुम्हाला न सांगताही सर्व काही तुम्ही देऊन टाकता. हरिओम. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर. सुरेश दादा, शब्दाकडे ध्यान द्या. 2च मिनिटात, 2.5 मिनिटात. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले. मनमाड येथील वैष्णवी डीजेचे मालक अनिल दादा मडे यांचे धर्मपत्नीचं ह्या स्थळावर एक वाक्य होतं. ती ताई आहे का नाही बघितलं नाही. या जागेवरती ताई बोलली होती की म्हणे ज्यांना सोमेश्वर बाबा कळले त्यांनाच कळले, ज्यांना नाही कळले ते गाणं आपण त्या जागेवर त्या क्षणात तयार केलं. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले. कारण बाबाजी आमची सख्खी बहीण कोपरगावहून इथे आली आहे. 2 वर्षापासून मुलीचा दवाखाना करते. दवाखान्याचा इलाज संपून ती म्हणते काहीच होत नाही. तिला म्हटलं सगळ्यात मोठा डॉक्टर माझा बाप शिव टेकडीवर बसला, तू इकडे तिकडे दवाखाना करते. तिथे बसली पोरगी घेऊन. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले. सुरेश दादा, ज्यांना कळले नाही कायमचे गळून गेले. ज्यांना कळले नाही कायम. ज्यांना कळले नाही कायमचे जात्याच्या तळी खाली जात असत का जात. बाजरी गहू दळायच्या अगोदर आया मावल्या. जात्याच्या तळी खाली ते भरडून गेले. कोण? जात्याच्या तळी खाली ते भरडून गेले. आमच्यासारखे छाती ठोकून सांगतो, तरले जे खुंट्याला चिटकून राहिले. कधी सुटणार नाही मग फेऱ्यातून. शिवशंकर महादेव ज्यांना कळून आले. शिवशंकर महादेव ज्यांना कळून आले. ज्यांना कळले नाही कायमचे जळून गेले.
कळणाऱ्याच्या जीवनाचे सार्थक झाले. दरवर्षी सांगायचो 4.5 करोड रुपयाचा आपला बंगला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ऐकले 4.5 करोड रुपयाचा आपला बंगला आहे. काहीच नाही आपल्याकडे. पडलेल्या 2-4 भिंती आहेत. घरावरचे पत्रे सुद्धा गळत होते आणि त्या गळणाऱ्या घराच्या पत्र्याला 4.5 करोड रुपयाच्या बंगल्याचं नाव दिलं. आणि माझे पावलं आले, एका प्लॉटावर नजर मारली आणि त्या नजरेत बाबाजींनी मला सांगितलं, भाऊ 4.5 करोड रुपयाचा बंगला आपण इथे उभा करू. 4.5 लाखामध्ये प्लॉट मिळाला आणि लवकरच आम्ही बंगल्याचे मालक होणार. ही सोमेश्वर बाबाची कला आहे. कळणाऱ्याच्या जीवनाचे सार्थक झाले, कळाल्याचे जीवन व्यर्थच गेले. ज्यांना कळले बाबा सोमेश्वर त्यांना मिळून गेले आणि ज्यांना कळले नाही कायमचे